महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांसमुक्त करावीत, तसेच मंदिर परिसरात अन्य धर्मियांच्या प्रचारावर बंदी घालण्यासाठी कठोर कायदा करावा यासारख्या प्रमुख मागण्यांसह 19व्या भव्य वारकरी महाअधिवेशनात महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले। वारी आळंदीची राष्ट्र आणि धर्मरक्षणाची हे ब्रीदवाक्य घेऊन पार पडलेल्या या अधिवेशनात राज्यभरातील 1000हून अधिक वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते। महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांसमुक्त करावीत, तसेच मंदिर परिसरात अन्य धर्मियांच्या प्रचारावर बंदी घालण्यासाठी कठोर कायदा करावा यासारख्या प्रमुख मागण्यांसह 19व्या भव्य वारकरी महाअधिवेशनात महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले। वारी आळंदीची राष्ट्र आणि धर्मरक्षणाची हे ब्रीदवाक्य घेऊन पार पडलेल्या या अधिवेशनात राज्यभरातील 1000हून अधिक वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते। हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि अन्य संघटनांच्या संयुक्त विद्यमाने सद्गुरू श्री गंगागिरी महाराज मठात कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्ताने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते। वारकऱ्यांची श्रद्धास्थाने, देवता आणि संत यांच्यावर होणारे आघात या गंभीर विषयावर मंथन करण्यासाठी राज्यभरातील संत आणि वारकरी एकत्र आले होते। यावेळी बोलताना परमपूज्य रामगिरी महाराज म्हणाले की रामायणातील उदाहरणे विकृत पद्धतीने मांडून आदिवासींचे धर्मांतरण करण्याचे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजेत। सद्गुरू गंगागिरी महाराजांनी 200 वर्षापूर्वी 4 वर्णाच्या हिंदूंना एकत्र करण्याचे महान कार्य केले। आपणही आपापल्या प्रभाव क्षेत्रात हे कार्य केले तर धर्मांतरण रोखणे शक्य होईल। हरिभक्तपरायण जनार्दन महाराज मेटे म्हणाले, संत महंतांनी संघटित होऊन संदेश देण्याची परंपरा ज्ञानेश्वर माऊलींच्या काळापासून चालत आली आहे, पण आज आळंदीत आरोग्य आणि शिक्षण याचे महत्त्व सांगत ख्रिश्चन मिशनरी आळंदीतील हिंदूंचे धर्मांतरण करत आहेत, याला आपण आळा घातला पाहिजेत। यावेळी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले की जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेली परंतु देवधर्माची टीका करणारी महाराष्ट्र शासनाची जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती प्रचार व प्रसार समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी। तसेच नास्तिक आणि अर्बन नक्षलवादी विचारसरणीचे काही लोक पंढरीच्या वारीमध्ये वारकऱ्यांच्या बुद्धिभेद घडवून आणत आहेत, हे त्वरित थांबवले पाहिजेत। रणरागिणी समितीच्या कुमारी क्रांती पेटकर यांनी लव जिहादचे भयावह वास्तव मांडून कायदा करण्याची मागणी केली। हरिभक्तपरायण अक्षय महाराज भोसले यांनी तीर्थक्षेत्रे मद्य मांसमुक्त करणे, इंद्रायणी नदीचे जलशुद्धीकरण करणे यासारख्या मागण्या शासनाकडे लावून धरण्याचे आश्वासन दिले। जूनचा सुद्धा एक स्वतंत्र इस्रायल राष्ट्र आहे, परंतु आपल्या हिंदूंची 140 कोटी या देशाची लोकसंख्या झाली आहे। 100 कोटी हिंदू या देशामध्ये राहतात। भारत आजपर्यंत अधिकृतरित्या हिंदू राष्ट्र घोषित झाला नाही। हा हिंदू राष्ट्र घोषित झाला पाहिजे का? एवढा कमी आवाज झाला पाहिजे का? आता आपण सगळ्यांच्या मध्ये 2-3 घोषणा या ठिकाणी देऊया की आमची इंद्रायणी, हा शेवटचा मुद्दा सांगतो, आता या ठिकाणी आलो तर त्या इंद्रायणीच्या परिसरामध्ये माईकवरनं उद्घोषणा सुरू आहे की इंद्रायणीचं पाणी तीर्थ म्हणून पिऊ नका, त्या ठिकाणी ते पाणी प्रदूषित आहे, दूषित आहे। ज्या इंद्रायणीचं चंद्रभागेचं पाणी आम्ही तीर्थ म्हणून प्राशन करत होतो, त्याची आता वेळ किती केविलवाणी आली की सांगावं लागतंय ते तीर्थ तुम्ही या ठिकाणी पिऊ नका, कारण ते प्रदूषित आहे। लोणावळा असेल, पिंपरी चिंचवड असेल, या सगळ्या परिसरातल्या महानगरपालिकेचं सांडपाणी, कारखान्यांचं पाणी, कत्तलखान्यांचं पाणी हे जर त्या इंद्रायणी आणि चंद्रभागेत सोडलं जाणार असेल तर ती कशी त्या ठिकाणी प्रदूषण विरहित राहील? त्यामुळे आजच्या अधिवेशनाच्या माध्यमातून ही सुद्धा महत्त्वाची मागणी आहे की चंद्रभागा आणि इंद्रायणी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया। आज 3-4 गोष्टी शेवटी ठरवू। येत्या अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे का? हा तुमचा उत्संग हर हर